ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो पाकिस्तानातल्या स्वात प्रांतात म्हणजे भारताच्या सीमेवरच्या प्रांतात घडणाऱ्या भयंकर घटनांबद्दल. मी आता जातोय संजीवनी खेर यांच्याकडे. मला सांगा, तुम्ही पाकिस्तानात जाऊन आलाय, तिथे तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, तिथल्या ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट बरोबर तुमचा संवाद असतो. तिथल्या जनजीवनावर या सगळ्या घडामोडींचा काय परिणाम झालाय? ह्या घडामोडी काय कालच्या आजच्या नाही आहेत. ह्या अनेक वर्षांपासून उत्तर पश्चिमेचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी ह्या गोष्टी होत होत्या. कारण अफगाणिस्तानला लागून आहेत. अफगाणिस्तानमधला जो फॉलआउट आहे तो त्या ठिकाणी आहे. तिथून येणाऱ्या अनेक निर्वासितांच्या बद्दल आम्ही ज्यावेळेला तिथे गेलो होतो तिथल्या सामान्य लोकांना, स्त्रियांना, सामान्य नागरिकांना अतिशय दहशत होती. त्यांना आपण जास्त जवळचे वाटत होतो की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपल्या शेजारचं, आता तुम्ही शत्रू म्हणा मित्र म्हणा, शत्रू राष्ट्राचं घर किंवा शत्रूचं घर जळत असताना आपण टाळ्या वाजवू शकत नाही. आपण आपल्या घराची शाखारणी करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण हा धोका आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे. हा धोका फक्त लष्करी बाबतीतच आहे का? कारण आज जे पाकिस्तानामध्ये घडलेलं आहे त्याला कारण तिथलं ISI, तिथली लष्करी यंत्रणा आजपर्यंतची आहे. लोकशाही तिथे टिकू शकली नाही याचंही कारण आहे. आणि सामान्य माणसाला हे अजिबात नको आहे. इव्हन स्वात किंवा त्या भागामधल्या देखील लोकांच्या बाबतीमध्ये अनेक रिपोर्ट्स येत असतात, तिथले लोक बोलत असतात. आज ते अतिशय दहशतीमध्ये स्त्रियांना लगेच पहिला कुठल्याही प्रकारच्या अतिरेकी, धार्मिक अतिरेकांचं पहिलं टार्गेट असतं स्त्रिया. त्यामुळे स्त्रियांना आतमध्ये केलं. आपण आज अफगाणिस्तानमध्ये जे काय तालिबानने केलं त्याचं उदाहरण डोळ्यासमोर असताना त्याच्यापेक्षा काही वेगळं घडेल असं नाही आहे. आणि पाकिस्तानामधल्या स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्याची सवय आहे जितकी आम्हाला आहे. म्हणजे आज मीडियामध्ये स्त्रिया आहेत, राजकारणामध्ये स्त्रिया आहेत, तिथे वेगवेगळ्या, म्हणजे आम्ही असताना वर्तमानपत्र कुठलंही उघडलं तर 10 त्याच्यामध्ये जर प्रकाशचित्र असतील तर त्याच्यामधल्या 7 ते 8 प्रकाशचित्रांमध्ये सेमिनारमध्ये भाग घेणाऱ्या सर्व प्रकारच्या वकील असो, डॉक्टर असो, सगळ्या प्रकारच्या फोरममध्ये स्त्रिया आपली मतं निर्भीडपणे मांडताना, बुरखा न घेता, काही बुरखा घेणार होता कारण तो चॉईस होता, त्यांना तो आहे त्यांच्याकडे. पण उद्या जर हे घटना, हे जर तालिबानचं आज तुम्ही मान्य केलं, शेरी रहमान तिथे आता म्हणाल्या की आम्ही शांतता विकत घेतलेली आहे, पण असे तुकडे टाकत शांतता विकत घेतली. एका बाजूला जरदारी म्हणतात की आम्हाला माहिती आहे की तालिबानने आमच्या संबंध देशामध्ये आपले हातपाय पसरलेले आहेत. अशा वेळेला सामान्य माणसाला हे अजिबात नको आहे. पॉलिटिकल विल जर नसेल तर यांना कंट्रोल करणं जवळजवळ अशक्य आहे. तालिबान येणं याचा अर्थ काय आहे हे आपण परत अफगाणिस्तानच्या अनुभवावरून समजलं पाहिजे. अगदी समजलं पाहिजे. मी येतो तुमच्याकडे संजीवनी खेर, मी तुमच्याकडे येतो. शेषाद्रीजी, मला सांगा, त्या म्हणाल्या तसं शांतता विकत घेतली आहे, पण त्या शांततेची काय किंमत मोजावी लागणार आहे? तालिबान उद्या पाकिस्तानच्या राजधानीतही पोहोचणार आहे का? पाकिस्तान आजच जवळजवळ राजधानीत पोहोचलेला आहे. तालिबान पोहोचलेलं आहे. तालिबान पोहोचलेला आहे. एक मी तुमच्या प्रेक्षकांना एक घटना सांगतोय. आय वुड लाईक टू टेक दम बॅक टू फेब्रुवारी 11, 1979. 11 फेब्रुवारी 1980 साली, 11 फेब्रुवारी 1980 साली हे जसं मुल्ला मौलवी सूफी मोहम्मद आहे, पाकिस्तान तालिबानचा प्रमुख आहे, तसं त्यावेळेला इराणमध्ये एक मुख्य होते, ते मौलाना होते, म्हणजे धार्मिक नेता म्हणायला हरकत नाही. त्यांचं नाव होतं खोमैनी. त्या खोमैनींनी याच प्रकारे महिलांवर अत्याचार, त्यांनी म्हटले की कोणी महिला बाहेर येऊ शकत नाही, महिला शिक्षण करू शकत नाही, लोक बाहेर जाऊ शकत नाही. आणि तिथे तर नियम असं होतं की पुरुष सुद्धा आपलं अंग म्हणजे हात पाय दाखवू शकत नाही, पुरुषांनी सुद्धा पूर्ण पूर्णपणे सगळं केलं. खोमैनींनी जेव्हा शर्यतचं राज्य लागू केलं तिकडे, त्यावेळेला तिथे शाह इराणचा राज्य होता. त्यांनी शाह इराणला सांगितले की आम्ही तुमच्यावर हल्ले करणार आणि आम्ही वी विल टेक ओव्हर इराण. त्यावेळेला शाह इराणनी आर्मीला बोलवून विचारलं की व्हॉट इज युअर पोझिशन. आर्मीनी खरं सांगायला पाहिजे होतं की आमचे एवढे सैन्य आहेत, अमुक आहे तमुक आहे, टँक आहे, अमुक आहे तमुक आहे. नाही, आर्मीच्या चीफनी सांगितलं आवर पोझिशन इज न्यूट्रल. हा शब्द होता त्यांचा. आज पाकिस्तानमध्ये जो आर्मी चीफ आहे कयानी, ही इज व्हेरी क्लोज टू ISI आणि रॅडिकल मुस्लिम असं ज्याला म्हणता येईल. म्हणजे भारताने हल्लाचं काही न करताना त्यांनी म्हटलं होतं की आम्ही भारताचा हल्ला परतून राहू. म्हणजे आमच्या हल्ल्याचा काही विषयच नव्हता त्यावेळेला. 26/11 नंतर फार असा जहाल माणूस आहे, जहाल माणूस आहे. समजा आज पाकिस्तानच्या सिव्हिलियन लोकांनी प्रधानमंत्रींनी बोलून त्यांना विचारलं की अशा स्थितीमध्ये व्हॉट इज युअर पोझिशन,
पाकिस्तान आर्मी चीफ हेच म्हणणार आमच्या पोझिशन न्यूट्रल आहे, त्यावेळेला काय होईल? इस्लामाबाद विल फॉल लाईक 9 पिन्स. एक दिवस सुद्धा लागणार नाही तालिबानचा टेक ओव्हरसाठी इस्लामाबाद. म्हणजे आज आपण हा कार्यक्रम चालू असताना पाकिस्तानचं सरकार किती अस्थिर आहे, हा एक अत्यंत भयानक स्थिती आहे. मी अनंत दीक्षितांकडे जातोय. खूप भयंकर चित्र शेषाद्री चारी आणि संजीवनी खेर यांनी आपल्यासमोर मांडलंय. दीक्षित, मला सांगा, अशा प्रकारे तालिबाननी जर पाकिस्तानचा टेक ओव्हर केला तर आशिया खंडावर काय परिणाम होईल? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षकांनी आणि सुजाण नागरिकांनी तालिबानी ही एक वृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आदेश काढून न्याय देणं, न्यायसंस्था किंवा लोकशाही किंवा धर्मनिरपेक्षता या गोष्टी कोणाच्या तरी एकाच्या हातात देऊन सगळा कारभार चालत नसतो. आणि या तालिबानशी झरदारी सरकारने करार केल्यामुळे त्याचे परिणाम सबंध आशियावर निश्चितपणानं होणार आहेत. कारण एकतर सध्या अमेरिकेचा जो काही खेळ सुरू आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये, हे कोणी वाढवलं? जसं संजीवनी खेर म्हणाले की, मला वाटतं शेषाद्रीचारी म्हणाले की अमेरिकेने हे वाढवलं. आजही ओबामा सरकार एक मोठं पॅकेज पाकिस्तानसाठी देत आहे. पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचं सरकार, ISI याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तालिबानी लोक आहेत. आणि आम्ही म्हणतो ते खरं, आम्ही म्हणतो ते जगणं, नाहीतर मरा, असं त्याची भूमिका असते. या सर्व गोष्टीचा परिणाम प्रामुख्याने लोकशाहीवरती होतो, माणसाच्या प्रामाणिकपणावरती होतो, शिक्षणावरती होतो आणि स्वातंत्र्यावरती होतो. या 4 मुख्य घटकांवरती परिणाम होतो. आज काल परवा आपण मुसा खानची हत्या झाल्यानंतर बघितलं की 2006, 2007, 2008 या 3 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये किती पत्रकारांचे जीव घेतले गेले. आणि पत्रकारांचे जीव घेतात म्हणजे ते कसे घेतात तर 30-30, 27, 28, 32 गोळ्या घालून वर, आणि त्या मृतदेहाचा सुद्धा शिरच्छेद करतात. आणि हे काही ठराविक प्रकारचे ठराविक संघटनांचे लोक असतात. आज तालिबानची तयारी अशी आहे की ते रासायनिक शस्त्रास्त्रांचा सुद्धा वापर करू शकतील. आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ते जे काही टार्गेट आहे असं सांगितलं जातं किंवा इंटेलिजन्सचे जे रिपोर्ट्स आहेत की ज्याच्या आधारावरती आपले परराष्ट्र मंत्री, आपले संरक्षण मंत्री बोलतायत, हे सर्व विद्युत प्रकल्प जे आहेत ते त्यांनी टार्गेट करायचं ठरवलंय. म्हणून पश्चिम भारतातल्या कल्चरल सेंटर्सवरती अटॅक करायचा अशी त्यांची योजना आहे. अशा वेळेला आपण देशांतर्गत काय प्रकारची सुरक्षितता घेतो, आपलं राजकीय मानस काय प्रकारे काम करतं, आपलं समाजाचं ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही जी काय आपण शब्दरचना करतो, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चालतोय का, या सगळ्या गोष्टी फार गांभीर्यपूर्वक पाहिल्या पाहिजेत. कारण दीक्षित सर, मी तुम्हाला थांबवतोय, तुम्ही अगदी योग्य मुद्द्याकडे थांबलाय. गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे या सगळ्या घटनांकडे. मी पुढच्या सेगमेंटमध्ये या सर्व पाहुण्यांना असं विचारणार आहे की भारतावर परिणाम होत आहेत, आशिया खंडावर परिणाम होत आहेत, जगावर परिणाम होत आहेत, केलं काय पाहिजे, हे कसं रोखलं पाहिजे. कारण हा फक्त पाकिस्तानच्या दृष्टीने धोका नाहीये, जगाच्या दृष्टीने धोका आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. स्वात प्रांतात प्रबळ झालेल्या तालिबानचा धोका भारताला आहे का? पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आता 83% लोक म्हणतायत होय भारताला आहे. ज्याला राजकीय समज आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज आहे आणि ते त्याच्यामध्ये जाण आहे, ते 83% लोक असं म्हणतायत की होय भारताला धोका आहे, भारतापुढे एक लाल दिवा लागलेला आहे, त्याचा मुकाबला कसा करणार हे पुढच्या सेगमेंटमध्ये पाहूया. पहा फक्त IBN लोक.